करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. दिलेलं आरक्षण जे आहे हा विषय संपू द्या. मुख्यमंत्री म्हणाले की पत्राचा आणि खिचडी घोटाळा करणाऱ्यांना आम्ही काय बोलणार, आमचे प्रमुख उत्तर देतील. मुद्दे होता ना, काही हरकत नाही, आम्ही समर्थ आहोत. 4 जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा. मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू, बाहेर निघतातच आहे. एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं, स्वतःचे घोटाळे बाहेर पडतायत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले, डोळ्यातनं अश्रू काढले, असा माणूस बोलतो भ्रष्टाचारावर. हे फार महाराष्ट्रात ही फार मोठी गंमत चालू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती सुधाकर बडगुजर यांची तडीपारी नोटीस काढलेली आहे. कसं पाहता तुम्ही? कसं पाहणार म्हणजे काय? ऐन निवडणुकीमध्ये आमचा एक प्रमुख नेता, नाशिक जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख, जो प्रचारात आघाडीवर आहे, त्याच्या हातात निवडणुकीची सूत्र आहेत, त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता, त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहात निवडणुकीसाठी. मी वारंवार त्याची नावं दिलेली आहात. सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात. या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपाऱ्या करता. 4 जून नंतर याला उत्तर दिलं जाईल. स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहेत की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल असे त्याचे गुन्हे आहेत. एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील. लिहून ठेवा माझं, हे नगरला सांगतोय मी. ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले ईडीला, ती चिडी त्यांच्या मागे लागेल आणि ते तुरुंगात जातील. त्यांना कोणी वाचवणार नाही. त्यांना वाचवायला मोदी येणार नाही, की अमित शहा येणार नाही, की फडणवीस येणार नाही. त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची, त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी. मुख्यमंत्री म्हणतात की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस झालं, त्यामुळे आता कर्नाटकमध्ये सुद्धा होणार लोकसभा निवडणुकीनंतर. स्वतःची खुर्ची वाचवा 4 जून नंतर, एवढंच मी सांगतो. इंडिया नरेंद्र मोदी ने कहा है अहमदनगर की सभा में कि 4 जून के बाद इंडिया आघाड़ी की पूरा सुपड़ा साफ हो जाएगा, झंडे उठाने के लिए भी आदमी ने कहा. देखो, हम झंडे नहीं उठाएंगे, हम बीजेपी के अर्थी उठाएंगे. हम बीजेपी के अर्थी उठाने के लिए तैयार है. झंडे उठाने के बाद छोड़ दीजिए. मोदी जी चुनाव हार गए. भारतीय जनता पार्टी 4 जून के बाद सत्ता पे नहीं रहेगी. पक्ष विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी जे बोलले त्यावरती अजित पवार म्हणाले की ते संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने असे वक्तव्य करत असतात. पण कोणता पक्ष कोणात विलीन होणार? शिवसेना हा विलीन होणार नाही. शिवसेना हा विलीन होणार नाही, हे संभ्रम निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य. शिवसेना कधीच कुठल्या पक्षात विलीन झाली नाही. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, यांनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला, त्यांच्यावरती अनेकदा हे दबाव आले, आणीबाणीच्या काळात असतील, त्याच्यानंतर असतील. पक्ष विसर्जित करा किंवा विलीन करा. आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे दबाव त्यांच्यावर आले, आणीबाणीच्या काळात खास करून, तेव्हा ज्यांनी हा दबाव त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव होते बॅरिस्टर रजनी पटेल, जे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे, फार शक्तिमान नेता होता. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना निरोप दिला. ज्या क्षणी शिवसेना बरखास्त करण्याच्या कागदावर दिल्लीत सही होईल इंदिरा गांधींची, त्या क्षणी बॅरिस्टर रजनी पटेल तुझी मुंबईत अंत्ययात्रा नाही. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत मोठे. इंदिरा गांधींनी शिवसेना बरखास्त केली नाही त्यावेळेला, सांगून ठेवतो. इंदिराजींची आणि बाळासाहेबांचे ही आमची भूमिका. आम्ही आमचा पक्ष शिवसेना
हा अनेक संकटात आणि वादळात टिकून ठेवला आणि वाढवला. लोक पक्ष सोडून गेले, मोठे मोठे नेते बाळासाहेबांच्या हयातीत, उद्धव ठाकरे यांच्या काळात सोडून गेले, नवीन लोक आले, नवीन उभे राहिले. माझ्या बाजूला चंद्रहार पाटील बसले, डबल महाराष्ट्र केसरी, नव्याने शिवसेनेत आले, सांगलीत काम करतात, पश्चिम महाराष्ट्रात काम करतात. जुने जातात, नवीन येतात, पक्ष वाढतो. पक्ष विलीन करण्याची भूमिका ही शिवसेनेकडे यासाठी नाही, कधीच आत्मविश्वास आमच्याकडे आहे आणि लोकांवर विश्वास आहे आमच्यावर, आणि नेतृत्व आमचं जे आहे उद्धव ठाकरे साहेबांचं ते सक्षम आहे पक्ष पुढे नेण्यासाठी. गुलाबराव पाटील म्हणताय लोकसभेला आय लव्ह यू आणि विधानसभेला आय हेट यू अशी भूमिका असते काय? कोणाची? गुलाबराव पाटील म्हणतात. कशाला कोणाला उत्तर द्यायचं? सर, इंडिया आघाड़ी के नेता जो है वो कह रहे हैं कि संविधान बदलने की बात हो रही है. अभी पीएम मोदी भी कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी के ही लोग संविधान. पीएम मोदी की बात आप गंभीरता से मत लीजिए, वो बीमार है, मैं आपको बोल रहा हूँ. इंडिया आघाडी आप